वाशिम जिले के 4 नगर परिषद और 1 नगर पंचायत को लेकर चुनाव शुरू हो चुका है, लेकिन बीजेपी में जो देखे तो कहीं नाराज़गी की लहर भी उठ रही है। वो नाराज़गी की लहर की बात हम करें तो कोर कमेटी, बीजेपी के महामंत्री, प्राचार्य, एक महिला को टिकट नहीं दिया गया है, जबकि बीजेपी के चुनावी जो कोर कमेटी थी वो महिला उस कोर कमेटी में मौजूद थी। जिस महिला से मैं बात करूंगा वो महिला वही है, यानी संगीता इंगोले, जिन्होंने पक्ष से जो है विधानसभा चुनाव में भी टिकट की मांग की थी, लेकिन उन्हें उससे भी किनारा कर दिया गया। लेकिन हाल ही में उन्हें जो है नगर सेवक का टिकट मांगा था, कोर कमेटी में मौजूद थे, लेकिन फिर भी उनका टिकट जो है नकारा गया है। संगीता इंगोले मैडम हमारे साथ है, हम बात करेंगे। मैडम, आप कोर कमेटी में थी, आपका टिकट जो है वो बीजेपी ने आपको नकार दिया है। कोर कमेटी की मीटिंग में ऐसा क्या हुआ था कि जो आपका टिकट नकारा गया है, क्या कहेंगे इस पर आप? मी कोर कमिटीमध्ये होते, परंतु कोर कमिटीमध्ये काय निर्णय झाला ह्या निर्णयापासून मला दूर ठेवण्यात आलं। मला त्याच्यामध्ये काय निर्णय झाला हे मला माहिती नाही आणि कोणाला तिकीट द्यायचं काय द्यायचं नाव कोर कमिटीमध्ये होतं, परंतु त्याच्यामध्ये काय ठरलं ह्या निर्णयापासून मला दूर ठेवण्यात आलं, मला त्याच्यामध्ये शामिल नाही केलं। आपको उस निर्णय में शामिल नहीं किया गया है, लेकिन जो है आपने टिकट की मांग तो की थी, लेकिन आज जो है आपकी भूमिका क्या है और पक्ष को आप क्या संदेश देना चाहोगी? मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे। मी 2 वेळा आमदाराच्या तिकिटाची पण दावेदार होती, परंतु मला तिथे पण मला मिळालं नाही। परंतु मी पक्षाशी नाराज नाही आहे आणि मी आता इथे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये एक नगरसेवकाचं तिकीट मागितलं होतं, तर मला आश्वासन सुद्धा दिलं की 7 नंबरमध्ये बा तुम्हाला देऊ म्हणून, कारण एससी रिझर्व्ह होतं आणि 3 प्रभाग 3 मध्ये पण एससी होतं, तर मला 2 मधून कुठेतरी तुम्हाला तिकीट देऊन असं मला आश्वासन दिलं होतं। परंतु 1 तास आधी माझं तिकीट काटण्यात आलं आणि मी नाराजी तर आहे, परंतु मी पक्षाचं मात्र एकनिष्ठतेने काम करणार आणि पक्ष सोडणार नाही आहे आणि नाराजी माझी राहणारच आहे। परंतु मी पक्षासाठी अहोरात्र एक करून मी काम करणार आणि तुम्ही काम करणार ते बरोबर आहे विषय, लेकिन ते एका तासात काय असं घडलं की एका तासाआधी तुमचा पक्षाने तिकीट कॅन्सल करून टाकलं? मलाच कळलं नाही की असं काय चूक झाली माझ्याकडून किंवा असं काय घडलं, कारण की आम्ही 20 ते 25 वर्षापासूनचे जे आधीचे जे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे, जे काम करत आहे, जे अहोरात्र काम करतात निवडणुकीच्या वेळेस, त्यांना सुद्धा इथे स्थान देण्यात नाही आलेलं आहे आणि मी गेल्या 20-25 वर्षापासून इथे काम करत आहे, तर मलाही स्थान देण्यात नाही आले आहे। मी केवळ फक्त नगरसेवकाची तिकीट मागितली होती, तर मलाही कळून नाही राहिलं आहे की माझं तिकीट कापलं कसं काय। एससी कास्ट के लिए वो वार्ड जो आपने कहा आरक्षित था, लेकिन फिर भी आपको नकारा गया है। फिर भी आपकी भूमिका है कि आप पक्ष के साथ एकनिष्ठ हो, लेकिन आपकी आगे की भूमिका क्या रहेगी? माझी समोरची भूमिका ही राहील की मी भारतीय जनता पक्षाचं एकनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे काम करणार आणि जेवढेही नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, जे उभे आहे भारतीय जनता पक्षाकडून, त्यांच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करून स्थानिक स्वराज्य संस्थेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कसा फडकवणार याच्यासाठी मी अहोरात्र काम करणार आणि प्रचार करणार। आपके साथ कोर कमेटी में और भी लोग मौजूद थे जिनके टिकट भी काटे गए हैं। आपके जो कार्यकर्ता होंगे, जो आपके साथ काम करने वाले होंगे, अनेक लोगों के टिकट काटे गए हैं। नए लोगों को बीजेपी ने चांस दिया है वाशिम में, उसे कैसे देखते हो आप? माझं असं म्हणणं आहे की जे पूर्वी आधीपासून काम करत आहे, जे एकनिष्ठ आहे, तर त्यांना डावलायचं नसतं। त्यांनी काल आलेल्या पक्षामधून जे आलेले आहेत त्यांना सर्वांना तिकीट मिळालेले आहे, त्यामुळे जे जुने कार्यकर्ते होते त्यांची सर्वांची नाराजी आहेच आणि माझीही नाराजी आहेच, परंतु मी पक्षाशी प्रामाणिक आहे, एकनिष्ठ असल्यामुळे मी भारतीय पक्षाचा पूर्ण प्रचार करणार। तो ये थे संगीता इंगोले। उन्होंने कहा है कि पक्ष पर नाराज़गी है, लेकिन वो पक्ष को भी नहीं छोड़ेंगी और बीजेपी का काम लास्ट तक करते रहेंगी।
इम्रान खान, फॅक्ट न्यूज, वाशिम.